जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, DMER ची परमनंट पदभरती जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। त्याविषयी PDF सुद्धा डिटेल्समध्ये आलेली आहे। आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। DMER अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांच्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सांगतोय, ही पदभरती नियमित आहे। परमनंट पदांसाठी ही पदभरती जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग जो आहे DMER यांच्यातर्फे यांच्या अधीनस्थ असलेल्या, यांच्या अंडरमध्ये येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे ही रिक्त पदांसाठी नियमित पदभरती निघालेली आहे। या पदभरतीसाठी तुमचं कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे। त्यासाठी लागणारी अर्हता असेल तर ज्या अर्हताधारक उमेदवार आहेत त्यांच्याकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीनं मागवण्यात येत आहेत। पदांचा तपशील असेल, शैक्षणिक अर्हता असेल, नियमानुसार सामाजिक आणि समांतर आरक्षण असेल, पूर्ण डिटेल्स इथं त्यांनी दिलेल्या आहेत। आणि याचा फॉर्म जो आहे तो GMC औरंगाबाद या वेबसाईटवर जाऊन भरू शकता। ऑनलाईन जी फॉर्म भरायची वेबसाईट आहे ही चालू झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या पदभरतीसाठी फॉर्म भरायचा असेल तर आपल्याकडं एकदम व्यवस्थितरित्या फॉर्म भरून दिला जाईल। विद्यार्थी मित्रांनो, आपण बरेचशा ज्या पदभरत्या येत असतात, आपली एक टीम आहे, ती टीम फॉर्म भरत असते। डिस्क्रिप्शनमध्ये मी एक तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक देतो, त्या लिंकवर जाऊन तुम्ही फॉर्म भरायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या ॲक्युरेट जे फॉर्म आहेत हे फॉर्म आपली टीम भरून देण्याचं काम करत असतं। त्याच्यामुळं जे काही कागदपत्र लागतील ते कागदपत्र तुम्ही व्हॉट्सअपला पाठवायचे आहेत आणि तुम्हाला फॉर्म भरून ती जी फॉर्मची जी रिसिप्ट आहे ती व्हॉट्सअप केली जाते। विद्यार्थी मित्रांनो, कशाही प्रकारचा काहीच फ्रॉड नाही आहे। तुम्ही काही समस्या असेल तर आपल्या चॅनलवर कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा काहीच गैरवर्तन किंवा फ्रॉड गोष्टी नाही आहेत। तुम्हाला व्यवस्थित ॲक्युरेटली आणि एकदम स्टेप बाय स्टेप जे फॉर्म आहेत ते भरून दिले जातात। या PDF मध्ये जे डॉक्युमेंट्स विचारले तेवढेच डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं ऑनलाईन पद्धतीनं पाठवायचे असतात। तर बघा, फॉर्म जे आहे ते चतुर्थ कर्मचारी व समकक्षचे जे पद आहेत हे महाविद्यालयासाठी असणार आहेत 30 पदं। आया जे आहेत यांचे 2 पदं असतील, माळी जे असतील यांचे 7 पदं असतील। असे बघा, फर्स्ट असे 15,000 ते 47,600 पेमेंट असणारे पदं आहेत। बघा, आता 15,000 बेसिक आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे महागाई भत्ता आहे DA आहे तो आता जवळपास आपल्याकडं 47% चालू आहे आणि HR पण जवळपास आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणजे 10% जवळपास असतो। म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, 57 ते 60% तुम्हाला अदर अलाउन्सेस जे आहेत ते यामध्ये मिळत असतात। म्हणजे जवळपास तुमची जी पेमेंट आहे ते 22-23,000 रुपये तुम्हाला याच्यामध्ये इन हँड येते। त्यानंतर प्रयोगशाळा परिचारकचे महाविद्यालयासाठी एकूण 18 पदं आहेत। यांच्यासाठी S6 पे स्केल आहे, 19,900 आहे। याच्यामध्ये तुम्हाला 25,000च्या जवळपास इन हँड पेमेंट येत असतं। त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी बघा, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष जे पद आहेत हे 285 आहेत। त्याचबरोबर दाया असतील, वॉयलर चालक असेल, पानक्या असेल, ड्रेसर असतील, माळी किंवा नाभिक यांचे जे पदांचा तपशील आहे तो प्रामुख्यानं अनुक्रमे 1, 1, 1, 2, 4, 6 असा आहे। असे एकूण टोटल जे काही DMER अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर आहे, इथं गट ड चे वर्ग 4 चे जे पद आहेत हे भरून घेतले जात आहेत। जवळपास बघा 357 पदांसाठी ही पदभरती आहे। ऑनलाईन फॉर्मला सुरुवात झालेली आहे। ऑनलाईन फॉर्म जो आहे तो तुम्ही या वेबसाईटवर जाऊन भरू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप लिंकवरती तुम्ही मेसेज करू शकता। तुम्हाला तिथं फॉर्म व्यवस्थितरित्या भरून सुद्धा दिला जाईल।
समांतर सामाजिक आरक्षण हे बघा विद्यार्थी मित्रांनो, या साईटवर जाऊन फॉर्म तर भरता येईल, पण कसं असतं जे काही आपली टीम असते त्यांना सामाजिक समांतर आरक्षण असेल, बाकीच्या गोष्टी असतील, डॉक्युमेंट्स अपलोड करणं असतील, या सगळ्या गोष्टी माहिती असतात. त्यांनी बरेचसे फॉर्म भरलेले असतात, त्याच्यामुळे ते ॲक्युरेट फॉर्म भरतात. तुम्ही आता कसं आहे, तुम्ही घरी जरी फॉर्म भरला किंवा जरी अदर नेट कॅफेवर वगैरे जरी भरून घेतला, तर जास्तीत जास्त तुम्हाला जी ऑनलाईन फॉर्म फीस भरायची जी फीस आहे तेवढीच कमी लागते तुम्ही स्वतः भरलात तर. पण विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये काही तुमचं फॉर्म भरण्यामध्ये त्रुटी आली किंवा तुमचा काही जर तिथं डाटा टाकण्यामध्ये अपलोड करण्यामध्ये चुकला, तर तुम्ही चांगले मार्क घेऊन सुद्धा तुम्हाला त्यामुळं त्या एका चुकीमुळं तुम्हाला कदाचित त्या पदापासून वंचित सुद्धा राहावं लागतं. त्याच्यामुळं होईल तेवढं ॲक्युरेसी, ज्याला ॲक्युरेट माहीत आहे अशाच नेट कॅफे असतील किंवा स्वतः असतील, फॉर्म भरत असताना काळजी घ्या. मी असं म्हणत नाही की आपल्याच टीमकडून किंवा खाली आपल्याकडूनच फॉर्म भरून घ्या. तुम्हाला व्यवस्थितरित्या जिथं होईल, जिथं शक्य आहे तिथं फॉर्म भरून घ्या. पण एवढं लक्षात घ्या, फॉर्म कोणीही भरत असताना तुम्ही पर्सनली लक्ष द्या. एक दोनदा सगळ्या गोष्टी वाचा, नंतरच कन्फर्म करा. कारण याच्यामध्ये जर त्रुटी आढळून आली काही, तर तुम्हाला पुढं चालून काही प्रॉब्लेम होता कामा नये. ॲड जे आहे ते व्यवस्थितरित्या तुम्हाला वाचायचे आहे. तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलला तिथं टाकतो. सगळे जे पॉईंट आहेत ते व्यवस्थित वाचायचे आहेत. सामाजिक त्याच्यानंतर समांतर आरक्षण असेल, तुम्हाला बाकीचे आरक्षण असतील, वय असेल, शैक्षणिक अर्हता असेल, सिलेक्शन प्रोसेस असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित वाचायच्या आहेत आणि त्यानंतरच जो आहे तो फॉर्म भरायचा आहे. शैक्षणिक अर्हता बघा विद्यार्थी मित्रांनो, जाहिरातीमध्ये नमूद केलेले जे पदं आहेत, प्रयोगशाळा परिचारक हे पद सोडून बाकीच्या सगळ्यांसाठी जे आहे ते जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या दिनांकाच्या दिवशी उमेदवाराला पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिवशी, जाहिरात जरी आज फॉर्म सुरू झाले असले तरी जवळपास 27-28 तारखेला फॉर्म भरायला सुरुवात झालेली होती आणि त्याच दिवशी तुम्हाला 2027च्या आधी जे काही सूचना आहे त्याच्यानुसार 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. बघा आता 10वीचे रिझल्ट लागलेले आहेत सगळ्यांचे, त्याच्यामध्ये तर तुम्ही पासआउट आहात. तुम्ही करंटली 10वी जरी झालेलं असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. बघा पात्रता काय असणार आहे, तुमच्याकडं भारताचं नागरिकत्व, इंडियन नॅशनॅलिटी असणं गरजेचं आहे. तुमच्याकडं वयोमर्यादा, वयाचा पुरावासाठी 10वीची सनद किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट चालतं. वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 30/5/2025 30/5/2025 रोजी तुमचं वय वर्ष 18 कंप्लीट पाहिजे आणि ओपन कॅटेगरीसाठी 38 तर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 43 वर्ष अंडर असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, खुल्या प्रवर्गाचे जे उमेदवार आहेत, आवश्यक वयोमर्यादा जी आहे ते 18 ते 38 वर्ष सांगितल्याप्रमाणे आणि जे काही रिझर्व्ह कॅटेगरी आहे त्याला 18 ते 43 वर्षाची आहे. बाकीचे खेळाडू असतील, दिव्यांग असतील, त्यांच्यासाठी जी सूट दिली आहे ती तुम्ही पाहून घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो, परमनंट पदभरती आहे. ऑनलाईन पद्धतीनं MCQ टाईप तुमचे एक्झाम होणार आहे. TCS पेपर घेणार आहे. खूप महत्त्वाची माहिती आहे. TCS कंपनी जी आहे, TCS कंपनी या पदभरतीचे पेपर घेणार आहे. TCS कंपनीकडून फॉर्म भरून घेतले जात आहेत. TCS कंपनीज पेपर घेणार आहे. त्यामुळे तुम्ही TCS पॅटर्ननुसार अभ्यास करायला सुरुवात करा. विद्यार्थी मित्रांनो, MCQ टाईप पेपर होणार आहे. त्यामध्ये तुमचा सिलेबस बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अंकगणित हा तुमचा सिलेबस असणार आहे. मराठीचे तुम्हाला 25 क्वेश्चन असतील 50 मार्कासाठी, इंग्रजीचं सेम 25 क्वेश्चन 50 मार्कासाठी, सामान्य ज्ञानचे 25 क्वेश्चन 50 मार्कांसाठी आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित याचे सुद्धा 25 क्वेश्चन 50 मार्कासाठी, असा तुमचा टोटल 100 प्रश्नांचा 200 गुणांची जे पेपर आहे MCQ टाईप ही होणार आहे. त्यासाठी तुम्हाला 120 मिनिटे म्हणजे 2 तास वेळ दिला जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीनं कॅम्प्युटर बेस टेस्ट होणार आहे. TCS कंपनी ऑब्वियसली पेपर घेणार आहे. बहुपर्यायी प्रश्नाचे असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजे 100 प्रश्नांना 200 गुण अशी पेपर असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती तुम्हाला यामध्ये नसणार आहे. त्यानंतर बघा, हे बघा इथं दिलेलं आहे, मी मनानं फेकत नाही आहे. परीक्षा ही कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात जर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. सत्र 1 ते अंतिम सत्र पद्धतीनं प्रश्नाचे स्वरूप व त्याच्या जे काही तुम्हाला दिलेली कठीणता तपासण्यात येईल आणि त्याप्रमाणे तुमचं नॉर्मलायझेशनसुद्धा
TCS कंपनीकडून देण्यात आलेल्या सूत्र वेबसाईट माहितीसाठी प्रकाशित केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मलायझेशन सुद्धा याच्यामध्ये होणार आहे. TCS कंपनी सुद्धा पेपर घेणार आहे. हे सुद्धा याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. कागदपत्र काय लागणार आहेत बघा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, अर्जातील नावाचा पुरावा म्हणून तुम्हाला तुमचं 10वीचं सनद लागणार आहे. वयाच्या पुराव्यासाठी 10वीचं सनद किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट चालतं. शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमचे सगळे मार्कशीट टाकायचे आहेत. सामाजिकदृष्ट्या मागास असल्यास त्याचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असेल तर त्याचा पुरावा, अर्ज करत असल्यास अंतिम दिनांकास वैध असणारे, अर्ज करणाऱ्या अंतिम दिनांक आहे जे दिनांक आहे त्या दिवशी तुमच्याकडं नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे, तोपर्यंत व्हॅलिड असणं गरजेचं आहे. दिव्यांग असाल तर त्याचा पुरावा, माजी सैनिक असाल तर त्याचा पुरावा, खेळाडू असाल तर त्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्तासाठी, भूकंपग्रस्तासाठी, अंशकालीनसाठी त्याचे पुरावे. नावामध्ये बदल झालेला असेल तर SSC नावात बदल झाल्यानुसार तुमचा पुरावा. त्याचबरोबर अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतील, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त या सगळ्यांसाठी त्याचे प्रमाणपत्र, अनाथ असाल तर त्या आरक्षणाचा प्रमाणपत्र आणि मराठी भाषा ज्ञान असल्याचा पुरावा. तुम्हाला 10वीला जर तुमचं मराठी विषय भाषा असेल तर ते 10वीचं सनद किंवा मार्कशीट तुम्हाला यामध्ये कामाला पडतं, चालत असतं. केंद्राची निवड, सर्वसाधारण सूचना तुम्हाला वाचायच्या आहेत, त्यानंतरच फॉर्म भरायचा आहे. केंद्राची निवड करताना तुम्हाला तिथं विचारले जातात सेंटर, तुम्हाला 3 तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे असतात, त्यापैकी एकावर तुमचं सेंटर जे आहे ते येत असतं. परीक्षा शुल्क बघा, सगळ्या पदांसाठी खुल्या प्रवर्गाला 1000 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फीस जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे. माजी सैनिकाला कोणत्याही प्रकारचं फीस नाही आहे, 0 रुपये फीस जी आहे ती यामध्ये असणार आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी 5 जून रोजी म्हणजेच आज 5 वाजल्यापासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. 24 तारीख अंतिम असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी सुरुवातीला फॉर्म भरत नाहीत, शेवटी फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतात, पण कसं असते कधी अर्ज भरण्याची अंतिम दिनांक जी आहे ती वाढून मिळत नाही, त्याच्यामध्ये कुठलीही सवलत मिळत नाही. प्लस विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला त्याच्यामध्ये सगळे विद्यार्थी शेवटी फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत असतात, त्याच्यामुळं टेक्निकल एररसुद्धा जास्त येत असतात. त्यामुळं होईल तेवढं लवकर फॉर्म भरून घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ही PDF जी आहे प्रवेश प्रमाणपत्र कधी येणार आहे काय नाही, सगळ्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. इथं बघा, सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार तुम्हाला पदांचा तपशील सुद्धा जो आहे तो दिलेला आहे. तुम्हाला व्यवस्थित आधी बघायचा आहे. तुम्ही आता चतुर्थ श्रेणी कर्मचारी जे आहेत 30 पदं आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी, याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीला आरक्षण आहे का नाही हे बघायचं आहे. व्हर्टिकल असेल, हॉरिझॉन्टल असेल, कंपार्टमेंटल असेल, सामाजिक असेल, समांतर असेल, या सगळ्या आरक्षणाचा विचार करून नंतरच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आता मी तुम्हाला या 5 गोष्टी सांगितल्या वेगवेगळ्या, हॉरिझॉन्टल आरक्षण असेल, व्हर्टिकल असेल, कंपार्टमेंटल असेल, सामाजिक असेल, समांतर असेल, हे तुम्हाला सगळं डोक्यावरून तुमच्या गुगली गेलेली असेल. विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन घेऊ नका, मी लवकरच तुम्हाला आरक्षण, सामाजिक आरक्षण काय असतं, समांतर आरक्षण काय असते, या सगळ्याविषयी व्हिडिओ बनवून देतो. त्यानंतर तुम्ही सगळं समजून घ्या. लवकर म्हणजे उद्यापर्यंतच देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरायला मदत होईल. सगळं बघून घ्या, तुमच्या कॅटेगरीला किती पदं आहेत काय नाही या गोष्टीचा विचार करा. त्यानंतर तुम्हाला त्या कॅटेगरीतून जर पदं असतील, फॉर्म भरू शकत असाल तरच नक्की फॉर्म भरा. आता बघा, ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म नक्की भरायचा आहे. डिस्क्रिप्शन थोडक्यामध्ये रिव्हिजन, GMC छत्रपती संभाजीनगरसाठी ही पदभरती आहे. विद्यार्थी मित्रांनो, DMER अंतर्गत ही पदभरती आहे. ही पदभरती DMER अंडरच होत आहे. DMERच्या अंडरच GMC असतात, त्यांच्या अंतर्गत ही पदभरती होत आहे. गट ड च्या पदभरतीचे पूर्ण जे अधिकार आहेत ते जिल्हा अधिकारी आणि त्या हॉस्पिटलच्या डीनला दिलेला असल्यामुळं आता सेपरेटली प्रत्येक GMCच्या वेगळ्या जे जाहिराती आहेत त्या प्रसिद्ध होत आहेत. परमनंट पदभरती आहे. कशाही पद्धतीचं एक GMCसाठी आले म्हणजे कॉन्ट्रॅक्टवर नाही आहे, परमनंट पदभरती आहे. याची MCQ टाईप तुम्हाला एक्झाम होणार आहे. TCS कंपनी याचे पेपर घेणार आहे. आजपासून अर्जाला सुरुवात झालेली आहे. 24 तारीख शेवटची असणार आहे. 1000 रुपये तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी, राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फीस आहे. 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी, त्याचबरोबर 18 ते 43 वर्ष वयोमर्यादा राखीव प्रवर्गासाठी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जाता जाता काय करायचं आहे बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या व्हॉट्सअपची तुम्हाला लिंक दिलेली आहे. त्या व्हॉट्सअपवर तुम्हाला मेसेज करायचा आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं व्यवस्थितरित्या फॉर्म सुद्धा भरून दिला जाईल. फॉर्म भरायचा असेल तर व्हॉट्सअपवर मेसेज नक्की करा.
त्याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येईल। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळी जी माहिती आहे ती मी प्रॉपर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या पदभरतीविषयी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती मिळेल। आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा। धन्यवाद।